उत्तरास उशीर, टेलिग्रामला 55 कोटींचा दंड. ऑस्ट्रेलियातील सुरक्षा नियामक संस्थेची कारवाई. कॅनबेरा, ऑस्ट्रेलियाच्या ऑनलाईन सुरक्षा नियामक संस्थेने सोमवारी मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर जवळपास 10 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 55.47 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड टेलिग्रामने मुलांच्या शोषणासह हिंसक अतिरेकी सामग्रीच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत, हे स्पष्ट करण्यास झालेल्या विलंबामुळे लावला आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आरोप होता की लाईव्ह स्ट्रीमिंग फीचरसह अल्गोरिदम आणि रिकमेंडेशन सिस्टममार्फत अतिरेकी गट नवे युजर्सची भरती करत आहेत. यास कंपन्या प्रतिबंध. कंपनीचे म्हणणे काय? टेलिग्रामने म्हटले आहे की आम्ही गेल्या वर्षी इसेफ्टीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती आणि कोणतेही प्रलंबित मुद्दे राहिलेले नव्हते. हा दंड अन्यायकारक, केवळ उत्तर देण्यास उशीर झाल्याने लावला आहे. त्यामुळे आम्ही याविरोधात अपील करीत नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या इसेफ्टी कमिशनने मार्च 2024 मध्ये यूट्यूब, एक्स, फेसबुक, टेलिग्राम आणि रेडिटकडून स्पष्टीकरण मागितले होते. टेलिग्राम व रेडिटला मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री रोखण्यासाठी कोणती पावले उचलली, हे स्पष्ट करण्यास सांगितले होते. यासाठी मे 2024 पर्यंत वेळ दिला असताना टेलिग्रामने उत्तर ऑक्टोबरमध्ये दिले. या विलंबामुळे दंड ठोठावला. ऑस्ट्रेलियाच्या इसेफ्टी कमिशनर ज्युली इनमॅन ग्रँट म्हणाले की सर्व कंपन्यांनी कायद्यांकडून पालन आवश्यक आहे. टेलिग्रामच्या विलंबामुळे सुरक्षा उपाय अंमलबजावणीत अडथळे आले.